असावी आयुष्यमान या समारंभाचे सन्मानाने अध्यक्ष आदरणीय भाऊ सभागृहातील सर्व आपण मान्यवर प्राध्यापक सुरवसे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंच याचे सर्व पदाधिकारी आणि बंधू भगिनी, आपण गेल्या 14 वर्षापासून हे जे वैचारिक मंथन करताय ते फार मोलाचं काम आहे. वैचारिक परिवर्तनाशिवाय सामाजिक परिवर्तन होऊ शकत नाही. यामुळं वैचारिक मंथन होणं, वैचारिक चर्चा होणं अतिशय आवश्यक आहे. आपल्या देशाचं आजचं जे पर्यावरण आहे हे लक्षात घेता एक गोष्ट आपल्या लक्षात आली. भारतीय घटनेच्या पत्रिकेतील जी मूल्य आहेत त्या मूल्यांवर अशा स्वरूपाचं लोकशिक्षण, समाज प्रबोधन करण्यामध्ये या देशाचे विचारवंत, साहित्यिक आणि चळवळी सुद्धा कमी पडलेली आहेत. जोपर्यंत लोकशिक्षण आणि सक्षम समाज प्रबोधन होत नाही तोपर्यंत हे जे सामाजिक पुनर्रचना आपल्याला अभिप्रेत पाहिजे, क्रांती अभिप्रेत पाहिजे, त्याला बळ शक्ती मिळत नाही. आणि म्हणून अशा स्वरूपाचे उपक्रम फारच मोलाचे. व्यक्ती आणि समाज यांच्या वैचारिक धारणा, विचारांची पुनर्रचना केल्याशिवाय खऱ्या अर्थानं परिवर्तनाला, पुनर्रचनेला, क्रांतीला असे दिशा आणि गती प्राप्त होत नाही. आणि याकडे आपलं दुर्लक्ष होत असताना आपण हा गेल्या 14 वर्षापासून जो काही उपक्रम राबवलाय त्याबद्दल खरंच मला तुम्हाला मनातून धन्यवाद द्यावायचे. जी क्रांती होते, क्रांती, मी तत्वज्ञानाचा विद्यार्थी आहे. जर एखादा शब्द, एखादी संकल्पना त्याचा अर्थ नीट लक्षात घेतला तरच ज्ञानव्यवहार आणि लोकव्यवहार व्यवस्थित होतो. कन्सेप्च्युअल अनक्लॅरिटी क्रिएट्स द प्रॉब्लेम असं म्हणतात, पण ते बरोबर आहे. संकल्पनांची स्पष्टता होणं अतिशय आवश्यक आहे. बाबासाहेबांना सामाजिक क्रांती अभिप्रेत होती, शाहू, फुले या सगळ्यांनाच. परंतु क्रांतीचा नेमका अर्थ काय? क्रांतीचा एक अर्थ असं सांगितला जातो, सडन चेंज मीन्स रेव्होल्युशन. समाजामध्ये अचानक झालेला बदल राष्ट्रामध्ये त्याला क्रांती म्हणतात. परंतु क्रांतीचा तो खरा अर्थ नाही. दुसरा, क्रांतीचा दुसरा अर्थ सांगितला जातो, रक्तपात करून झालेलं बदल म्हणजे क्रांती. पण तोही खरा अर्थ नाही. क्रांतीचा खरा अर्थ असा आहे, व्यक्तीचं जीवन, समाजाचं जीवन ज्या मूल्य, तत्व आणि तत्वज्ञानावर उभा आहे त्या मूल्यामध्ये, त्या विचारामध्ये, त्या तत्वामध्ये आपण पुनर्रचना
पुनर्रचना करू शकलो का, बदल करू शकलो का? जर अशा स्वरूपाचं मूल्यांतर घडवू शकलो आपण तर ती क्रांती असते. आणि म्हणून क्रांतीचा खरा अर्थ मूल्यांतर, व्हॅल्यू ट्रान्सफॉर्मेशन असा आहे. उदाहरणार्थ मनुस्मृतीने समतेचं मूल्य सांगितलं, विषमतेचं मूल्य सांगितलं. आणि ह्या विषमतेच्या मूल्यापासून आपण घटनेमध्ये बाबासाहेबांनी समतेचं मूल्य सांगितलं. विषमतेपासून समतेकडे जाणं हे जे मूल्यांतर झालं ती खरी क्रांतीचं ते लक्षण आहे. अन्याय हे जे काही आहे त्याच्या ठिकाणी जर आपण न्याय प्रस्थापित करू शकतो, अशा स्वरूपाचं एक लक्ष्य आहे, तिथं जर स्वातंत्र्य आपण आणू शकतो. आणि म्हणून एकंदर समाजामध्ये जी काही शोषक मूल्य आहे, विषमता मूलक अशा स्वरूपाची जी मूल्य आहे ती बदलून त्याच्या ठिकाणी सर्वसमावेशक अशा स्वरूपाचं मूल्यांतर आपण जेव्हा करतो तेव्हा ती खरी क्रांती असते. आणि याच्यासाठी प्रबोधन आवश्यक असतं, याच्यासाठी लोक शिक्षण आवश्यक असतं, याच्यासाठी लोकमानस घडवणं आवश्यक असतं. आणि जोपर्यंत लोकमानस या मूल्यांतराच्या रंगानं आपण घडवणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तन, सामाजिक पुनर्रचना, सामाजिक क्रांती मला असं वाटतं की ती खरी होऊ शकणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी, आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःला असं म्हणायचे, आणि ते खरी आहे, जगातल्या 6 विद्वानापैकी मी एक विद्वान आहे. बाबासाहेबांनी या देशामध्ये रक्ताचा थेंब न सांडता जी सामाजिक क्रांती केली ती खरंच अतिशय अद्भुत अशा स्वरूपाची क्रांती आहे. बाबासाहेबांनी ज्या द्रष्टेपणाने उद्देश पत्रिकेतल्या प्रियंबल मध्ये ज्या मूल्यांचा समावेश केला, बाबासाहेबांनी जे मूल्य जर समाविष्ट केले नसते तर या देशाची धोरणं, या देशाचं कायदे, या देशाचं सगळं शासन प्रशासन हे नाही या मूल्यांच्या अंगानं चाललं असतं. बाबासाहेबांना हे श्रेय द्यावं लागेल. बाबासाहेबांनी अतिशय दृष्टीपणानं बौद्धिक ताकद, बौद्धिक क्षमता बाबासाहेबांकडे होती. त्या ताकदीनं मला असं वाटतं बाबासाहेबांनी हे एक सामाजिक अशा स्वरूपाचं सायलेंट सोशल रेव्होल्युशन या देशात घडवून आणलं. आणि म्हणून बाबासाहेबांचे फार मोठे उपकार आहे. त्यांनी केवळ घटना दिली म्हणून नव्हे तर घटनेला जे काही एक मूल्य विजन, ज्याला मूल्यदृष्टी बाबासाहेबांनी दिली, त्याच्यामुळं या देशामध्ये एक फार मोठं स्थित्यंतर घडू शकलं. बाबासाहेबांना कोणीतरी एकदा विचारलं, बाबासाहेबांनी विचाराच्या, ज्ञानाच्या आणि शिक्षणाच्या ताकदीनं या देशातल्या या सगळ्या ज्या काही प्रतिगामी शक्ती होते त्या शक्तीला एकाकी संघर्ष करत होते. मला वाटतं काय मोठं काम. एकीकडे बाबासाहेब हिंदू तत्वज्ञान, हिंदू मूल्यव्यवस्था, रूढी परंपरा यांचं चिकित्सा करत होते, अभ्यास तर केलाच आणि त्याच्या विरुद्ध अशा स्वरूपाचा संघर्ष करत होते. आणि म्हणून बाबासाहेबांच्या एकंदर चिंतनामध्ये आणि कामामध्ये या देशाचं त्यांचा एक मोठा प्रोजेक्ट होता. आणि तो प्रोजेक्ट होता की या देशाची पुनर्रचना झाली पाहिजे, या देशामध्ये क्रांती झाली पाहिजे. आणि त्या प्रोजेक्टचा एक भाग जर महत्वाचा कोणता असेल तर हा आहे की बाबासाहेबांनी अतिशय आग्रहपूर्वक या हिंदू तत्वज्ञान मूल्य व्यवस्थेची चिकित्सा केली पाहिजे. याच्यातलं जे वेळ आहे, कालाबाह्य आहे, ते आपण फेकून देण्यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजे, लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे, असा त्यांचा एक आग्रह होता. म्हणजे हे जे डिस्ट्रक्शन आस्पेक्ट ऑफ द रेव्होल्युशन म्हणतात की बाबासाहेबांचं हे फार मोठं काम आहे. अतिशय खूप 14 बाबासाहेबांनी एका ठिकाणी असं लिहिलं, मी एका दिवशी एका ठिकाणी
24 तासापैकी 18 तास बसून अभ्यास करतोय. आजची मुलं 2 तास सुद्धा एकाग्रतेनं अभ्यास करत नाही. या त्यांच्या प्रचंड वाचन, व्यासन, ज्ञानाची शक्ती या ताकदीवर बाबासाहेबांनी ही हिंदू धर्माची एकाच अशा स्वरूपाची चिकित्सा केली. आणि दुसरीकडे की बाबासाहेब नुसतं निगेटिव्ह अशा स्वरूपाचं चिंतन करत नव्हते, ते पॉझिटिव्ह विचार करत होते. जर आपल्याला क्रांती करायची असेल तर हे नाकारलंच पाहिजे. ज्या मूल्य व्यवस्थेतून, ज्या तत्वज्ञानातून दारिद्र्य निर्माण झालं, विषमता निर्माण झाली, मानसिक बौद्धिक दास्य निर्माण झालं, अन्याय अत्याचार निर्माण झालं, शोषण निर्माण झालं, पिळवणूक निर्माण झालं, असं जर तत्वज्ञान या समाजाचं नियंत्रण करत असेल तर ते आपण फेकून दिलं पाहिजे आणि ते टाकून दिलं पाहिजे. अशी आपल्याही भूमिका घेणं फार अवघड असतं, पण बाबासाहेबांनी केलं. आणि दुसरीकडे नुसतं एवढं थांबले नाही तर ते म्हणाले, मला जो काही एक समाज करायचा आहे, निर्माण करायचा आहे, आणि तो समाज एक मॉरल सोसायटी, एक गुड सोसायटी, एक प्रोग्रेसिव्ह सोसायटी, एक चांगला समाज, एक प्रगत समाज, एक नैतिक समाज निर्माण करायचा आहे. आणि नैतिक समाजासाठी ही अट आहे की एकीकडे नाकारावं लागतं आणि दुसरीकडे उभारणी करावी लागते. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की मला असा एक या देशामध्ये समाज तयार करायचा आहे की ज्या समाजामध्ये जो समाज स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्य आणि तत्वावर उभा असेल. एका अमेरिकेच्या पत्रकारांनी बाबासाहेबांना विचारलं, कॅन यू एक्सप्लेन युअर फिलॉसॉफी इन सिंगल प्रपोजिशन? तुम्ही एका वाक्यामध्ये तुमचं तत्वज्ञान, समग्र तत्वज्ञान सांगू शकता काय? बाबासाहेब म्हणाले, येस. बाबासाहेब तर प्रचंड अशा स्वरूपाची ती प्रज्ञा, प्रखर प्रज्ञा, प्रचंड वाचन, सखोल चिंतन आणि एवढं ज्ञानावरचं प्रभुत्व, मला असं वाटतं फार दुर्मिळ असं स्वरूपाचं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यापासून खूप शिकायचं आहे. आपण नाही शिकत, शिकायला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी स्वतःच्या ज्ञानाच्या शक्तीवर हा एकाकी या देशामध्ये सामाजिक क्रांतीचा लढा लढला आणि त्याच्यात ते यशस्वी झाले. तो लढा अपेक्षित ठरवू नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी अंतर्मुख होऊन आज चिंतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की यस, आय कॅन टेल माय फिलॉसॉफी सिंगल प्रोपोजिशन. ते म्हणाले, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर उभारलेलं समाज हेच माझी फिलॉसॉफी आहे. परत त्या पत्रकारांनी विचारलं की तुम्ही सामाजिक जे काही क्रांती करू इच्छिता ते एका वाक्यामध्ये त्याचं तंत्र, टेक्निक सांगू शकता का? बाबासाहेब म्हणाले, येस, आय कॅन टेल. आणि त्यांनी सांगितलं, जे महामंत्र म्हणून ज्याचा उल्लेख आपण करतो, त्यांनी सांगितलं की मी एका वाक्यामध्ये या देशातल्या क्रांतीचं तत्व मी सांगू, क्रांती कोण्या मार्गाला करावं ते मी सांगू शकतो. आणि बाबासाहेबांनी सांगितलं, हे फार महत्वाचं वाक्य आहे. दोन्ही वाक्य फार महत्वाचे. पहिलं आणि दुसरं, बाबासाहेब म्हणाले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला वाटतं क्रांतीचा आशय आणि अर्थ बाबासाहेबांनी इतक्या एवढं प्रिसाइजली का सांगू शकले, याचं कारण त्यांचं वाचन, चिंतन, संशोधन हे होतं. आपल्याला कल्पना आहे, बाबासाहेब अमेरिकेमध्ये शिकायला होते. ज्या ग्रंथालयामध्ये बाबासाहेब बसायचे तिथल्या ग्रंथपालांनी असं लिहून ठेवलंय, बाबासाहेब संपूर्ण विद्यार्थ्यामध्ये, ते बाबासाहेब एकमेव विद्यार्थी होते त्या विद्यापीठामध्ये की ग्रंथालय सुरू होण्यापूर्वी जायचे आणि ग्रंथालयाचं शेवटची घंटा होईल झाल्यानंतर ते निघायचे. आणि कधी एकदा तर ते अडकून पडले असं सांगतात, ते खरे आहे. आणि एका दिवशी त्यांच्याकडे पैसे नव्हते. बाबासाहेबांनी खिशामध्ये वडापाव घेतला. फार मोठा त्याग केला बाबासाहेबांनी, फार ज्ञानसाधना केली. त्याचा विसर आपल्याला पडता का म्हणे, तुम्ही फार मोठं काम करता येते व्याख्यान माहिती तर तो मध्यंतर झालं आणि बाबासाहेबांनी खिशातला वडापाव काढला बाहेर आणि थोडं आवाज आला. अमेरिकेतल्या ग्रंथालयामध्ये फार शिस्त असते, थोडा जरी आवाज झाला तरी तिथं शिक्षा ठोठावली जाते. आणि बाबासाहेबांना ते वडापावाचा आवाज झाला, ते हे करताना आणि ग्रंथपालांनी बेल वाजवून
शिपायला सांगितलं त्यांना बोलू ना. बाबासाहेबांच्या लक्षात आलं माझ्याकडून चूक झाली. बाबासाहेबांचं पहिलं वाक्य आहे त्या ग्रंथपालाकडे, सर आय हॅव मेड द मिस्टेक. सर माझ्या हातून चूक झाली, आवाज झाला. सर मला कोणतीही शिक्षा द्या, परंतु ग्रंथालयामध्ये न येण्याची शिक्षा देऊ नका. मला असं वाटतं तो हसला. तो अतिशय संवेदनशील होता तो ग्रंथपाल अमेरिकेतला. तो हसला आणि म्हणाला, तुला एकच शिक्षा आहे, तुला एकच शिक्षा आहे. मी येताना माझ्या मिसेसला सांगितलं, भारतातून एक मुलगा आहे, फार अभ्यासू आहे, कधी कधी उपाशी राहतो आणि त्याचा डब्बा माझ्याबरोबर दे. आणि बाबासाहेबाला ते म्हणाले की माझ्याबरोबर तू हा डब्बा खायचा, ही सुद्धा शिक्षा आहे. सयाजीराव गायकवाड बाबासाहेबांना स्कॉलरशिप पाठवायचे. कोणता विद्यार्थी आहे बाबा, आणि त्याच्यातले अर्धी स्कॉलरशिप वर ते भागवायचे, काही पैसे घरी पाठवायचे आणि उरलेले सगळे पुस्तकावर खर्च करायचे. त्यांचा एक वर्गमित्र होता आणि त्यांनी असं लिहून ठेवलंय, बाबासाहेबांनी एवढे पुस्तकं खरेदी केले विद्यार्थी अवस्थेमध्ये सुद्धा की येताना त्यांना सोबत घेता आलं नाही, तर ते परत पुन्हा मागवावं लागलं. मला असं वाटतं फारच एक दुर्मिळ अशा स्वरूपाचं जे व्यक्तिमत्व आहे, त्याच्याकडून खूप प्रेरणा, खूप चिंत आपल्याला शिकायचं आहे. असा एक तरी जगामध्ये विद्वान असेल का? बाबासाहेबांनी जे मुंबईला घर बांधलं, राजगृह, कल्पना आहे त्याचं जे ब्ल्यू प्रिंट आहे. मी ते हे सगळं याच्यासाठी सांगायला लागलो की बाबासाहेब ज्या शक्तीच्या साह्यानं लढा दिला या देशामध्ये, ती ज्ञानाची शक्ती होती, ती विचाराची शक्ती होती. आणि त्याच्यासाठी बाबासाहेब संपूर्ण आयुष्य एका ऋषिकुल्य व्यक्तीसारखं व्रतस्थ वृत्तीनं ज्ञानसाधना करत होते. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की कोणत्याही, बाबासाहेब कसे बोलताना मुश्किली बोलायचे, प्रचंड अशा स्वरूपाचं. असं म्हणतात की कोणीतरी विचारलं कशासाठी बदलताय हे सगळे, पुन्हा पुन्हा मॅप का बदलताय, घराचा नकाशा का बदलताय. बाबासाहेब म्हणत होते की मी कोण्या ठिकाणी बसलो तर मला ते पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकाचं नीट आकलन होऊ शकेल, ते मला बघायचं आहे, म्हणून मी ते बदलतो. ते म्हणाले या देशातल्या कोणत्याही ब्राह्मणांच्या घरी पुस्तकाने इतके पुस्तकं माझ्या घरी आहे. मुंबईच्या मध्ये 25,000 आणि दिल्लीमध्ये 25,000 एवढी पुस्तकं. एक गोष्ट आठवते, एक लॉज ऑफ इंग्लंड नावाचं एक 4 खंडामधलं पुस्तक होतं. बाबासाहेब मुंबईला रस्त्यावर जुन्या पुस्तकाच्या दुकानात नेहमी जायचे आणि ते जाताना त्यांना तो ग्रंथ भेटले 5 खंड आणि घरी आले. घरी आल्यानंतर बाबासाहेब सतत वाचत बसले आणि माईनी मिसेसनी ते 10 वाजले 11 वाजले, बाबासाहेब ते उठे ना. आणि मग त्या जवळ आल्या आणि त्यांचा फार, मी ते एका ठिकाणी लिहिले, त्याचा फार एक संवाद अतिशय हृदय हिलावून सोडण्याचा संवाद आहे. त्या शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांना ती समज होती की हे फार मोठा माणूस आहे. ते म्हणाले हे जे पुस्तक वाचतंय ना, त्या पुस्तकामध्ये असं पुढे लिहिलंय का सांगा की आपली एक पत्नी असते, मुलं असतात, जेवावं लागतं. पण ते हसले, ते म्हणाले ठीक आहे ती जेव आणि मी जेवण बसतो. सगळं विसरून एवढी ज्ञानसाधना, मला वाटतं एवढं जरी आमच्या शिक्षकांनी, प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी, कुलगुरूंनी आणि सगळ्या आपण शिकलेल्या माणसांनी एवढं जरी ज्ञानसाधनेचं हा जर गुण घेतला तर मला असं वाटतं खूप हे होऊ शकेल. बाबासाहेबांचं हे जे काही एकंदर जगणं होतं, ते जगणं मला असं वाटतं अत्यंत प्रेरणादायी अशा स्वरूपाचं. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की बाबासाहेबांनी या देशावर, तुम्हाला माहिती आहे की एक मी हा जो विषय मुद्दाम याच्यासाठी निवडला की खरं तर बाबासाहेबांनी 20व्या शतकाला वळण लावलं. म्हणजे एखाद्या शतकाला वळण लावणं याला एक वैचारिक ताकद लागते. एक मोठा 20व्या शतकाला वळण लावणारा हा एक मोठा तत्ववेत्ता आहे, महानायक आहे.
एका शतकाला वळण लावलं आणि मला असं वाटतं पुढे सुद्धा त्या वाटेनंच आपल्याला जावं लागेल. बाबासाहेबांचे विचार, तत्वज्ञान आणि बाबासाहेब यांचं काम याचा भारतीय इतिहासावर इतका ठसठसीत अशा स्वरूपाचा ठसा आहे, अमित अशा स्वरूपाचा तो ठसा आहे. बाबासाहेबांचं मोठं काम आहे या देशामध्ये. एकीकडे बाबासाहेबांनी भारताच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचं योगदान आहे. बाबासाहेबांचं जर सगळं चिंतन जर बारकाईनं तुम्ही समजून घेतलात तर लक्षात येतं की ज्या महापुरुषांनी या देशात त्या जडणघडणीमध्ये योगदान दिलं त्याच्यापैकी एक बाबासाहेब एक आहेत. हे सगळ्या भारतीयांना आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेबांनी अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं जे संशोधन केलं, जे सखोल व्यासंग केला आणि जे चिंतन केलं, स्वतंत्र चिंतन केलं, याच्यातून शिकून त्यांचे तिथे विचार पुढे आले आणि त्या ताकदीवर बाबासाहेबांनी या देशामध्ये भारतीय समाजातील विरोधाभास, कॉन्ट्रडिक्शन्स इन द सोसायटी आणि भारतीय समाजामध्ये असलेली विषमता हे उलगडून दाखवण्याचं ऐतिहासिक काम केलं. हे फार अवघड काम असतं. ते वैचारिक पात्र कॅपॅसिटी असल्याशिवाय, वैचारिक क्षमता असल्याशिवाय ते करता येत नाही. विरोधाभास दाखवणं, कॉन्ट्रडिक्शन काय काय आहे आणि ही विषमता, शोषण, हे दाक्ष हे कसं निर्माण झालं हे समजून सांगणं, त्याचं विश्लेषण तार्किक पद्धतीनं त्याची मांडणी करणं अतिशय आवश्यक होतं. बाबासाहेबांनी अजून एक काम केले आणि ते फार महत्वाचं काम केले. बाबासाहेबांनी अतिशय सक्षम पद्धतीनं वैचारिक युक्तिवाद करून या देशातली सगळी जी काही पुरोहितशाही आहे, या देशातली सरदारशाही आहे, या देशातली भांडवलशाही आहे, या सगळ्या शोषक व्यवस्थेला बाबासाहेबांनी नकार दिला. ही त्यांचं फार महत्वाचं अशा स्वरूपाचं कार्य आहे. बाबासाहेबांनी अजून एक महत्वाचं काम केलं, जे मी आता याचा उल्लेख केला. बाबासाहेबांनी अतिशय भक्कमपणे या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांचा पाया पक्का केला देशात. आणि ते घटनेमधूनच नव्हे तर त्यांच्या एकंदरच चळवळीतून, एकंदरच विचारातून, एकंदरच कार्यातून आपल्याला हे लक्षात येईल. आणि म्हणून आजही आपल्याला असं वाटतं की बाबासाहेबांनी खरं तर असं अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला, परंतु या देशाचं भविष्याला आकार आणि आशय प्राप्त करून घेण्यामध्ये बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. हे सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे. कोणी मान्य करो न करो, पण ऐतिहासिक सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांचं खरं तर काल एका कोण्यातरी याची चर्चा झाली की घटना कोणली, तर 6 पैकी बाबा अनेक कारणासाठी बाकीचे नव्हतेच. ते एका माणसाने लिहिलेली घटना आहे असं जे म्हटलं जातं ते खरं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं एकंदरीत वैचारिक योगदान मला असं वाटतं आपल्यासाठी फारच मोलाचं आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं मला जे वाटतं, मी मुद्दाम बाबासाहेबांनी स्वतः म्हटलं, बाबासाहेबांनी स्वतः असं म्हटलं, मी 25 वर्ष या देशामध्ये चळवळी केल्या. महात्मा सत्येंद्र असेल, बाळाराम असेल, मी अनेक पुरुष काढले, अनेक राजकीय पक्ष काढले, ते खूप वर्ष स्वरूपाचं काम केलं. 25 वर्ष काम केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की याच्या सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे शिक्षणाचं काम. ही शैक्षणिक चळवळ ही राजकीय सामाजिक चळवळीपेक्षा फार आवश्यक आणि महत्वाची चळवळ आहे असं बाबासाहेबांनी असं आपल्यापूर्वक नोंदून ठेवलेलं आहे. 25 वर्षानंतर माझ्या असं लक्षात आलं, शिक्षणाशिवाय बहुजन समाजाला तरुणोपाय नाही. शिक्षण हाच मुक्तीचा आणि उन्नतीचा मार्ग आहे अशी सुस्पष्ट भूमिका बाबासाहेबांनी घेतली. आणि मग बाबासाहेबांनी त्यांच्या खरं तर या देशातल्या सगळ्या सामाजिक चळवळी, राजकीय मंडळींनी सुद्धा, मला असं वाटतं विचारवंतांनी सुद्धा या मुद्द्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपलं शिक्षणाकडे आणि शैक्षणिक चळवळीकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. बाबासाहेब म्हणाले, शिक्षणाकडे जर दुर्लक्ष झालं तर समाज, राष्ट्र आणि संस्कृती याचा हात होऊ शकतो. आणि जर बहुजन समाजाला जर तुम्हाला प्रगती करायची असेल, विकास करायचा असेल, तर तुम्हाला शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी एका ठिकाणी असं म्हटलं, भारतातल्या
लेवलावरचं सोशली इव्हिल्स जे आहेत ज्याचा उल्लेख मी केला, इथलं दास्त, मानसिक बौद्धिक दास्त, इथलं दारिद्र्य, इथलं अज्ञान, इथलं शोषण, इथलं पिळवणूक, हे सगळे जे काही सामाजिक रोग आहेत याच्यावर जर जामीन औषध जर काही असेल तर ते फक्त शिक्षण आहे. हे बाबासाहेबांचंच वाक्य आहे. बाबासाहेब असं म्हणाले की शिक्षण हेच सामाजिक रोगावरचं एक रामबाण, एकमेव अनिवार्य आणि उपयुक्त अशा स्वरूपाचं ते अनिवार्यच आहे. यू कांट अवॉइड एज्युकेशन, हे नेसेसरीच आहे, ते आवश्यकच आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं शिक्षणाविषयी त्यांनी स्वतंत्र ग्रंथ दिला नाही, पण बाबासाहेबांनी जे मुलाखती दिल्या, जे लेख लिहिले, बाबासाहेबांनी जी भाषणं दिली, या सगळ्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल बाबासाहेब एक सक्षम शिक्षण तज्ञाच्या पद्धतीनं शिक्षणासंबंधी विचार मांडताना दिसतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षणाकडे बहुजन समाजाने गांभीर्यानं लक्ष देण्याची, विचार करण्याची आवश्यकता आहे. शिक्षण हेच सामाजिक क्रांतीचं प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाशिवाय पुनर्रचना होऊ शकणार नाही, शिक्षणाशिवाय व्यक्तीचा सर्वांगीण विकास होणार नाही. आणि शिक्षण जर तुम्ही दर्जेदार जर शिक्षण दिलात तरच बहुजन समाज, मग बाबासाहेब सांगतायत की जे अंतजागृती आहे हे खरंच फुलेंचाच वारसा बाबासाहेब पुढे चालवतात. इथलं जे कास्टिझम आहे, या देशातलं जातीयवाद, या देशातली अस्पृश्यता, हे जे घट्ट होऊन जी बसली, याचं मुख्य कारण हे शिक्षणाचा अभाव होता, हे अज्ञान होतं. ज्ञानबंदी आणि शिक्षणबंदी या तत्वज्ञानाने जी लागली होती, बाबासाहेबांनी मला वाटतं ते उतरवण्याचं एक ऐतिहासिक काम आपल्या देशामध्ये रचना केलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण, शैक्षणिक चळवळी या सामाजिक आणि राजकीय चळवळी इतकेच महत्वाचे आहेत, याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असं ते आव्हान करत आहे. दुसरं, बाबासाहेबांच्या सगळ्या चिंतनात आणि कामामध्ये शिक्षणाला त्यांनी प्रथम स्थान दिलं. बाबासाहेबांनी 3 दैवत मानले होते. तुम्हाला कल्पना आहे, विद्या, विनय आणि शील. बघा काय एकच वाक्य, बाबासाहेब सूत्रबद्ध पद्धतीने बोलतात, हे आपले दैवत आहे. बालाजी, मारुती, हे जसे आपण म्हणतो ते काही खरं नाही. बाबासाहेबांनी सगळी ती टर्मिनॉलॉजी बदलली आणि सांगितलं की बघा हे जे विद्या आहे हे दैवत आहे, हे देव आहे. मला वाटतं विद्येला देव म्हणणारा माणूस या शिक्षण याच्यापेक्षा काय वेगळं करतो सांगू शकतो. दुसरं, विनयी राहिलं पाहिजे. मला असं वाटतं शील आपलं धवल साधित असलं पाहिजे. आता याच्यापेक्षा काय, आपण नुसतं शब्द उच्चार करतो परंतु कृतीमध्ये, जीवनामध्ये ते परिवर्तित करत नाही. बाबासाहेबांनी तळमळी, सगळे विचार अशा तळमळीने सांगितले. या बहुजन समाजाचा उद्धार दलित असतील, ओबीसी असतील, आदिवासी असतील, विशेषतः जो वंचित समूह आहे त्या वंचित समूहाची मुक्ती आणि उन्नती फक्त शिक्षणातून होऊ शकते. हे सूत्र बाबासाहेबांनी या देशाला दिलं आणि ते फार लाख मोलाचं सूत्र आहे. बाबासाहेबांनी परत एक ते आता सांगितलं महामंत्र दिलं, त्याच्यामध्ये सुद्धा जसं विद्या हे विद्या, विनय आणि शील पहिल्यांदा विद्या आहे आणि या महासूत्रामध्ये सुद्धा पहिलं शब्द आहे शिका, संघटित वाद संघर्ष करा. म्हणजे याचा अर्थ असा, बाबासाहेबांनी या सगळ्या एक विचारामध्ये विद्येला म्हणजे शिक्षणाला पहिलं अशा स्वरूपाचं स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या शिक्षणाकडे पाहण्याचा एक निश्चित